बहुजन संघटकच्या लाईव्ह फेसबुकवर मला बोलण्यासाठी निमंत्रित केलं ते आमचे मित्र आदरणीय राहुलजी खांडेकर यांनाही विशेष मी धन्यवाद देतो. त्यांचे इतर सर्व सहकारी आणि टीम या सगळ्यांचे मी आभार मानतो. आजचा बोलण्याचा विषय आहे स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि सद्यस्थिती. आपल्याला माहित आहे की आपण आताच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 13 तारखेपासून आपल्याला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं सांगितलं होतं, सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आपण संपूर्ण भारतामध्ये हे स्वातंत्र्याचे 75 वर्ष अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे. आपण सगळी मंडळी स्वातंत्र्यात जन्माला आलेलो आहे आणि स्वातंत्र्यासाठी या देशातल्या क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सेनानींनी, वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी किती कष्ट उपसले, किती वेदना सहन केल्या, किती संघर्ष केले याची कल्पना आपल्याला नाहीये. इतिहासाच्या पुस्तकातून अभ्यासापुरता थोडासा भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपण अभ्यासत असतो आणि त्यातून आपलं काही नेत्यांची नावं, स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे काही वेगळे वेगळे टप्पे, वेगळे वेगळे कार्यक्रम आपल्याला माहीत होत असतं. परंतु आपली नेहमी अशी एक पद्धत असते की फक्त अभ्यासक्रमात जेवढा इतिहास आहे तेवढाच आपण वाचत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन इतिहास संशोधन करण्याची किंवा इतिहास शोधण्याची आपली मनोभूमिका नसते. म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला खरा इतिहास समजत नसतो. आपल्याला ज्या लोकांनी ज्या अभ्यासक्रमात, युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात असो आहे किंवा अभ्यास मंडळाच्या अभ्यासक्रमात जो इतिहास घुसवलेला आहे किंवा जो इतिहास आपल्यासाठी प्रिस्क्राईब केला, डिझाईन केला, त्याच्यानुसारच आपण ते वाचत असतो, समजून घेत असतो आणि मग हा इतिहास आपण खरा म्हणत असतो आणि त्याच्यात चर्चा करत असतो. खरं म्हणजे भारताच्या संदर्भात विचार करत असताना काही ठळक गोष्टी आपल्या पुढे येतात. भारत हा पृथ्वीवरचा एकमेव असा देश आहे, या विश्वातला किंवा पृथ्वीवरचा असं एकमेव देश म्हणून भारत असा एक भूमी आहे, एक भूप्रदेश आहे की जो देश सर्वात जास्त गुलामीत राहिलेला आहे. जगातल्या सर्व देशांपैकी भारत हा सर्वात जास्त गुलामीत राहिलेला देश आहे. आपल्या देशावर मुघलांनी, तुर्कांनी, अफगाणांनी 850 वर्ष राज्य केले आणि 150 वर्ष राज्य इंग्रजांनी केले. मधल्या काळात मग शाक, हून, पोर्तुगीज, ग्रीक हे सगळे आले वेगळ्या वेगळ्या, त्यांनी थोडं थोडं राज्य केलं. परंतु 1000 वर्ष परकीयांच्या गुलामीत राहणारा हा देश 850 आणि 150 म्हणजे 1000 वर्ष परक्यांच्या गुलामीमध्ये राहणारा देश या भूतलावर कुठला असेल तर तो भारत आहे. एकीकडे भारताची महान संस्कृती, परंपरा असं लोक ओरडू ओरडू सांगत असतात आणि दुसरीकडे आपण बघतोय की हा देश 1000 वर्ष परकीयांच्या ताब्यात होता, गुलाम म्हणून जगला होता. तेव्हा या देशाचा इतिहास
समजून घेत असताना फार महत्वाच्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतील. परंतु आपण या ठिकाणी जी मांडणी करणार आहोत की आपण या ठिकाणी ज्या इतिहासाबद्दल ज्या स्वातंत्र्याबद्दल बोलणार आहोत ते प्रामुख्याने इंग्रजांच्या ताब्यात आपला देश होता 150 वर्षे त्या संबंधाने आपण बोलणार आहोत. कारण आपण पाहतोय की या देशामध्ये 1857 पासून हे थोडी पार्श्वभूमी मी सांगतो, स्वातंत्र्योत्तर नंतरचा भारत सांगत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगतोय. 1857 पासून आपल्या देशामध्ये या देशाला मुक्त करण्याची चळवळ सुरू झाली. त्याच्याही अगोदर तिलका मांझी सारखे आदिवासीचे क्रांतिकारक किंवा अनेक इतरही क्रांतिकारक आपण पाहतोय या ठिकाणी संघर्ष केलाय आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. पण 1857चा बंड किंवा उठाव फसल्यानंतर आपण पाहतोय की या देशामध्ये इंग्रजांचं जे बस्थान आहे ते घट्ट झालं आणि मग हळूहळू राणीने, व्हिक्टोरिया राणीने किंवा ब्रिटिश सरकारने वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये या देशामध्ये आपले भक्कम असे पाय रुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या काळात मग आपण पाहतोय 1915ला महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतामध्ये आले. त्याच्या अगोदर टिळक, लोकमान्य टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक हे संघर्ष करत होते, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. इतरही नेते पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, दादाभाई नौरोजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, हे सगळी नावं आपल्याला माहित आहे, हे संघर्ष करत होते. परंतु खऱ्या अर्थाने या देशाचा स्वातंत्र्याचा लढा कोणी लढला असेल तर ते महात्मा गांधींनी लढलाय. आणि आज महात्मा गांधीच्या संबंधाने, पंडित जवाहरलाल नेहरूच्या संबंधाने कुठल्या प्रकारचे विधानं केल्या जातात, स्वातंत्र्याच्या इतिहासाचं कसं विकृतीकरण केलं जातं किंवा या गांधी नेहरूंच्या स्वातंत्र्याच्या वारशाला कसं बेदखल केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे उगाण्याची बघणार आहोत. परंतु आपण पाहतोय की सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट असेल किंवा चले जाऊची चळवळ असेल, दांडी यात्रा असेल, हे सगळे आंदोलन महात्मा गांधींनी 1885च्या नंतर आपण पाहतोय जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली, एओ शुमने आणि अॅनी बेंजन या सगळ्या लोकांनी काँग्रेसची स्थापना केली आणि या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली टप्प्याटप्प्याने. काँग्रेसचे अनेक अधिवेशन त्या ठिकाणी झालेले आहेत आणि वेगवेगळे ठराव आपण पाहतोय, लाहोरचा असो किंवा मुंबईचं अधिवेशन असो, कलकत्त्याचं अधिवेशन असो, दिल्लीचं अधिवेशन, अनेक ठिकाणी जे अधिवेशन झाले ते वेगळे वेगळे विचार त्या ठिकाणी मांडले आणि ब्रिटिश सरकारला आपले मेमोरेंडम्स त्यांनी वारंवार दिले आहे. प्रसंगी भगतसिंगासारखे असतील, सुखदेवासारखे, गुरुदेव असेल, सुखदेव हे सगळे मंडळी, राजगुरू सारखे मंडळी, हे सगळे बलिदान दिलं त्यांनी. मोठी एक यादी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर हे सगळं आंदोलन सुरू असताना मी यासाठी पार्श्वभूमी सांगतोय की आज या सगळ्या इतिहासाला वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात येत आहे. आणि मी म्हणालो की महात्मा गांधी हे खरे या देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते किंवा त्यांनीच हा लढा लढला. आपण पाहतोय आदिवासींचे, झाशीची राणी असेल किंवा आदिवासींचे संघर्ष असतील किंवा इतर कुठले वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये संघर्ष असतील ब्रिटिशांच्या विरोधात, तर एक महत्वाची गोष्ट, ब्रिटिश सरकारने जेव्हा त्या संस्थानिकांमध्ये जाऊन हस्तक्षेप केला तेव्हाच या संस्थानिकामधले लोक ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढू लागले. इव्हन आदिवासी लोक तिकडे बिरसा मुंडा बिहारच्या बाहेर जाऊन राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढले नाही. किंवा झाशीची राणी आपल्या झाशीच्या त्या प्रांतातून बाहेर, बुंदेलखंडच्या बाहेर निघून तिकडे पलीकडे कुठे कर्नाटकामध्ये लढले. त्यांच्या हद्दीमध्ये ब्रिटिशांनी शिरकाव केल्यानंतरच हे सगळे लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढले. पण लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, हे संपूर्ण भारतासाठी लढत होते. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे भारताला वेगळ्या वेगळ्या अर्थाने मुक्त करण्यासाठी भारतभर भ्रमण करून लढत होते. आणि म्हणून हा स्वातंत्र्याचा लढा आपण बघतोय की खरा लढा कोणी लढला याचे आपण या अमृत महोत्सवी वर्षी आपण याचा विचार केला पाहिजे.
म्हणजे राजाराम मोहन राय असो किंवा रवींद्रनाथ टागोर सारखी लोक असो, अनेक मंडळी, अगदी गॅलेक्सीज हिरोज आपण ज्याला म्हणाल की अशी प्रचंड अशी एक आकाश गंगा ज्या लोकांची आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाहतोय की या देशाचे तुकडे झाले. स्वातंत्र्याच्या नंतर आपण पाहतोय की हा देश विभागला गेला. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाल्यानंतर भारत, पाकिस्तान आणि भारत अशा दोन खंडामध्ये विभागला गेला. आणि या देशामध्ये जवळजवळ 700 संस्थानिक, काही लोक 556 म्हणतात, पण इंग्रज नेहमी सांगायचे जाताना, तुम्ही जर व्यवस्थित राज्यकारभार नाही करू शकले तर मी हा भारत 700 लोक संस्थानिकांच्या ताब्यात देऊन आम्ही निघून जाऊ, अशा प्रकारच्या धमक्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या पंडित नेहरूपासून गांधीपर्यंत किंवा मौलाना आझाद कलाम किंवा इतर हे सगळी लोक मंडळी जी होती त्या ठिकाणी त्यांना ते देत होते. आणि हे स्वातंत्र्य दिल्यानंतर हे संस्थानिक भारतात यायला तयार नव्हते. बघा, फार विचित्र अशी कंडिशन होती त्यावेळेस. सरदार वल्लभभाई पटेल सर्वांना माहित आहे, मी ते रिपिटेशन करत नाही. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्या लोकांनी एक वेगळं प्लॅन आखून हे सगळे संस्थानिक आपल्या भारतात विलीन करण्याचं काम केलं आहे. नाहीतर आज या देशाचे 400-450 देश राहिले असते, तुकडे राहिले असते. एवढं मोठं काम या लोकांनी केलं. गांधींनी या सगळ्या गांधीच्या तत्वानुसार किंवा गांधीजींनी त्यांना जे मार्गदर्शन केलं, कारण या सगळ्या लढ्याचे मुख्य सूत्रधार कोण होते तर गांधीजी होते. तर मित्र हो, हे स्वातंत्र्याचा लढा लढल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आहे. 15 ऑगस्टला आपलं स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याच्या नंतर हा देश कसा चालवायचा, असंख्य जे काही नेते होते त्या ठिकाणी, असंख्य कार्यकर्ते होते. बंगाल म्हणजे अगदी ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ अशा सगळ्या, उत्तर पश्चिम पूर्व अशा सगळ्या प्रांतातले लोक या लढ्यात लढले होते. तर यानंतर या देशाला कुठली व्यवस्था द्यायची, नवीन नवीन विचार समोर आलेले आहेत. कुठली व्यवस्था द्यायची या देशाला, 3 विचार त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला आलेले दिसतात. काही लोक म्हणतात की आपला देश हा फार प्राचीन आहे, वेद पुराण महाकाव्य याच्या विचारावर हा देश जगलाय, तरलाय. या देशाची संस्कृती हे हिंदूंची संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे. म्हणून पुन्हा आपण या देशामध्ये एक हिंदूंची संस्कृती किंवा आपल्या देशाची वैदिक संस्कृती प्रस्थापित करूया, असा विचार एक पुढे आला. दुसरा विचार असा पुढे आला की ते म्हणाले की जगामध्ये एक विज्ञानाचा प्रसार झालाय, नवीन नवीन तत्वज्ञान, नवीन नवीन आयडियोलॉजी निर्माण झाली आहे, नवीन शासन प्रणाली निर्माण झालेली आहे. आपण हे नवीन आधुनिक विचार घेऊन भारताची घडी बसूया. तिसरा एक विचार आला की आपण समाजवादी लोकशाही पद्धतीने या देशाची घडी बसूया, असा विचार आला. आणि तिसरा विचार यशस्वी झाला. तिसरा विचार हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा विचार की समाजवादी विचार आपण स्वीकारला पाहिजे, लोकशाहीचा आपण विचार स्वीकारला पाहिजे. आणि हा विचार या देशाला भक्कम बनवेल किंवा सर्व समूहाला घेऊन चालेल. कारण या देशामध्ये आपण बघतोय 6,500 जाती जमाती आहे. या देशाचं कॅरेक्टर प्ल्युरल आहे, बहुजातीय किंवा समाजाचं, बहुजनांचं एक कॅरेक्टर या देशाला आहे. त्यामुळे एका हिंदूंच्या किंवा वैदिकांच्या नावावर हा देश चालवता येणार नाही. आणि असा विचार पुढे आल्यानंतर त्या दिशेने मग आपण पाहतोय 1946 पासूनच स्वातंत्र्य देणार आपल्याला. इंग्रजांनी सांगितलं तुम्हाला स्वातंत्र्य टप्प्याटप्प्याने देऊ आहे, कारण दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या ठिकाणी. तेव्हा मग 35-46 असे इलेक्शन झाले. प्रांतीय प्रॅक्टिस तुम्हाला शासन चालवता येईल अशा प्रकारचा सराव देण्यासाठी ब्रिटिश लोकांनी या ठिकाणी काम केले. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं असलं तरी, 150 वर्ष राज्य केलं असलं तरी, 50 वर्ष या देशात त्यांनी फार मोठं बेसिक काम करून ठेवलं आहे. या देशाचा नकाशा ब्रिटिशांनी बनवला, तोच नकाशा आपण वापरतो. रेल्वेचं जाळं त्यांनी पसरून दिलेलं आहे, ते आपण सगळं. आणि इव्हन आपला पाहतोय की मॅकॅलेने आपल्याला इंडियन पिनल कोड दिलाय, तोच पिनल कोड आपण IPC जे वापरतोय तेच आज वापरतोय.
अनेक गोष्टी त्यांनी दिल्या. त्याच प्रकारे तुम्ही इलेक्शन, तुमच्या देशात इलेक्शन किंवा निवडणुकीची तुम्हाला सराव व्हावा म्हणून टप्प्याटप्प्याने काही प्रांतीय मंडळाची इलेक्शनही त्या ठिकाणी केली आणि आपले लोक त्या ठिकाणी जात होते. आणि लोकल वेगळ्या वेगळ्या लोकांचे जे काही हितसंबंध आहेत ते सपोर्ट त्यांना करण्यासाठी किंवा ते त्या हितसंबंध त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या प्रांतीय मंडळातून काम व्हायचं. आणि मग शेवटी आपण पाहतोय की भारतीय संविधान, या देशाला एक संविधान असलं पाहिजे, या देशाला एक संविधान असल्या पाहिजेत असा एक विचार आला. आणि मग कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं गठन झालं, फॉर्मेशन झालं, संविधान सभेचं फॉर्मेशन झालं. याच्यामध्ये अनेक लोक वेगळ्या वेगळ्या स्तरातले 296 हे निवडून आले. प्रांतीय क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये 296 लोक हे त्या ह्याच्यात निवडून आले. आणि बाकीचे उरलेले जे लोक होते तर संस्थानिक आणखी विलीन झाले नव्हते, त्या संस्थानिकाकडून तिथले रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायचं असं ठरलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकर देखील आपण पाहतोय हे 46चे इलेक्शन मुंबईमधून लढले होते, परंतु बाबासाहेबांना यश मिळालं नाही. म्हणजे स्वातंत्र्याच्या सगळ्या सुरुवातीला, स्वातंत्र्यानंतर भारत आपण पाहणारच आहोत, परंतु मग तिथून निवडून न आल्यामुळे आपला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर मग बेंगालमध्ये, आपण जोगेंद्रनाथ मंडलांनी त्यांना बेंगालमधून निवडून आणलं. तेही एक उणेपुरे 1 वर्ष त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये राहिले. आणि त्या ठिकाणचं इलेक्शन कसं झालं याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्याचा लेखाजोखा मांडत असताना भारतीय संविधान आहे, त्यातले फार मोठा एक एपिसोड आहे, फार मोठे एक कडी आहे स्वातंत्र्याची. कारण स्वातंत्र्य मिळालं तरी हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे. इथल्या जनतेला ते स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. कारण स्वातंत्र्यानंतर किंवा संविधानानंतर पहिल्यांदा या देशातली जनता ही नागरिक झालेली आहे. कारण हजारो वर्ष या देशातला माणूस सिटीजन नव्हता, तर सब्जेक्ट होता, प्रजा होतात. या देशातली जनता प्रजा होती. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या माणसाला नागरिक बनवण्याची जी काही मोहीम सुरू केली होती, जे मुवमेंट सुरू केली होती, स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली होती. कारण आपण पाहतोय की या देशामध्ये वर्णव्यवस्थेनुसार लढण्याचे अधिकार विशिष्ट लोकांना दिले होते. आणि ते अधिकार आपण पाहतोय ब्रिटिश काळापर्यंत होते, ब्रिटिश येण्याच्या पूर्वीपर्यंत या देशामध्ये होते. जनतेला लढण्याचा अधिकार नाही. त्या राजाच्या किंवा जो संस्थानिक आहे त्याच्या राजकारभारात जे निर्णय घेतले जातात त्याच्यावर मत मांडण्याचा अधिकार नाही. नुसतं राजाने निर्णय घ्यावेत, धोरणं राबावीत आणि ते मान्य करावे जनतेने, प्रजा म्हणून मान्य करावे. उदरनिर्वाहाचे जे काही साधनं आहेत त्याच्यानुसार जीवन जगावं, अशा प्रकारचा या देशातला माणूस. बरं, बाबासाहेब सांगतात नेहमी की हा या देशातला, हे देशातला माणूस कधीही राष्ट्र नव्हता. बाबासाहेब वारंवार सांगत होते की हा देश कधीही राष्ट्र नव्हता आणि नॅशनल नव्हते इथे, नागरिक नव्हते इथे. हे सगळी मंडळी प्रजा म्हणून काम करायची. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दलितांचे किंवा अस्पृश्यांचे हक्क मागण्यासाठी, बॅकवर्ड क्लासचे हक्क मागण्यासाठी सामान्य माणसाला रस्त्यावर उतरवलं आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा देश स्वातंत्र्य होईल आणि आपली स्वतःची व्यवस्था या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा तुम्हाला नागरिक म्हणून उभे होणार तुम्ही, आणि तुमच्या माध्यमातून सरकार निवडल्या जातील आणि तुमचे म्हणणे तिथे मांडल्या जातील, तुमचे ग्राणे तिथे मांडल्या जातील, तुमच्या मागण्या तिथे मांडल्या जातील आणि तुम्हाला तुमच्या हिताचे कायदे त्या ठिकाणी केल्या जातील आणि तुमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. अशी प्रक्रिया गांधीजींनी आणि बाबासाहेबांनी सुरू केली. हे एक कारण होतं, गांधीजीला मारण्याचं कारण हे एक महत्वाचं होतं. कारण टिळक म्हणायचे किंवा ब्रिटिश गेल्यानंतर या देशात पुन्हा पेशवाई येणार आहे, ब्राह्मणांचंच राज्य येणार आहे, असा विचार त्या ठिकाणी ते मांडायचे. म्हणून या लोकांना असं वाटायचं की आपण नंतरही प्रजात म्हणून राहणार आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आणि गांधीजीने हे सगळं चित्र बदलवलंय. आणि गांधीजीची हत्या झाल्यानंतर आपण पाहतोय मग इतिहासाने वेगळं वेगळं वळण घेतलंय. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर मात्र आपण पाहतोय की या देशामध्ये खऱ्या अर्थाने कायद्याचं राज्य, लोकशाहीचं राज्य सुरू झालं. हे फॉर्मली सुरू झालंय. मग यासाठी पहिल्यांदा आपण पाहतोय
की संविधान निर्माण झाल्यानंतर या देशामध्ये पहिलं इलेक्शन लागलंय. कारण डेमोक्रेसी आम्ही स्वीकारलेली आहे. आम्ही डेमोक्रेसी स्वीकारली आहे आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारली आहे. नुसती डेमोक्रेसी नाही, सांसदीय लोकशाही स्वीकारली आहे. फेडरल स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट स्वीकारलं आहे. संघ राज्य शासन व्यवस्था स्वीकारली आहे. फंडामेंटल राईट्स आपण त्या ठिकाणी मांडले आहे. वेगळ्या वेगळ्या समूहांच्या संविधानामध्ये अधिकार आणि हक्क मांडलेले आहे. इलेक्शनच्या पद्धती त्या ठिकाणी मांडल्या आहे. राष्ट्रपती, गव्हर्नर असे वेगवेगळे पद निर्माण केले. यावर भरपूर स्खल झालेला आहे संविधान सभेमध्ये. त्याचा विचार या ठिकाणी मांडण्याची गरज नाही. पण पहिलं इलेक्शन झालं. या इलेक्शनमध्ये आपण बघतोय मजेदार इलेक्शन हे झालं. हे इलेक्शन 25 ऑक्टोबर 1951 पासून 21 फेब्रुवारी 1952 एवढ्या कालखंडात हे इलेक्शन झालंय. आणि जगातल्या 1/6 लोकांनी या निवडणुकीमध्ये, पहिल्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे. म्हणजे भारतात जगातली 1/6 असलेली लोक. आपला माहित आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे लिटरसीचा रेट काय होता. साक्षरतेचं प्रमाण फक्त 12% होतं. आणि या इलेक्शनमध्ये आपण पाहतोय, कारण प्रांतीय मंडळ 36-35चं जे काही इलेक्शन झालं आहे, 46चं इलेक्शन झालं आहे, या सगळ्या दोन्ही इलेक्शनमध्ये आपण पाहतोय की मतदानाचे जे काही टक्केवारी होती ते फक्त 14% मतदान होतं. बाबासाहेब आंबेडकर का निवडून नाही आले, त्याला हे एक कारण होतं. कारण मतदानाची टक्केवारी कमी होती, 14%च होती स्वातंत्र्याच्या दोन्ही इलेक्शनमध्ये. परंतु आपण पाहतोय की पहिल्या इलेक्शनमध्ये 173 मिलियन लोकांनी मतदान केलं. म्हणजे 14,30,00,000 लोकांनी मतदान केलं. म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताची वाटचाल कशी झाली आहे. लोकशाहीचे विचार घेऊन, सांसदीय लोकशाहीचे विचार घेऊन, संघराज्य शासन व्यवस्थेची संरचना घेऊन, पहिल्यांदा या देशातल्या माणसाला नागरिक म्हणून त्यांचे अधिकार बहाल करून, वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना त्या ठिकाणी आणून, ही सगळी व्यवस्था घेऊन पहिलं इलेक्शन उभं झाल्यानंतर आपण पाहतोय की पहिल्यांदा 173 मिलियन लोकांनी मतदान केलं. म्हणजे 17,30,00,000 लोकांनी मतदान केलं. म्हणजे 45% लोकांनी मतदान केलं. परंतु जनता 15 ते 16% साक्षर होत. म्हणून या इलेक्शनमध्ये मतदान पत्रिका वगैरे छापल्या गेल्या नाही. चिन्ह फक्त मतदारांचे किंवा त्या पार्टीचे. आपण पाहतोय की ज्या पार्ट्या होत्या, काँग्रेसपासून अनेक पार्ट्या होत्या, त्या पार्टींचे फक्त चिन्ह त्या ठिकाणी होते. आणि ते चिन्ह त्या स्टीलच्या ज्या पेट्या, लाखो पेट्या तयार केल्या होत्या. आणि त्या स्टीलच्या, पहिलं इलेक्शन कसं मजेदार झालं बघा, त्या स्टीलच्या पेटीवर त्या पक्षाचं चिन्ह चिपकवल्या गेलं होतं. आणि कोऱ्या चिठ्ठ्या, कोणाचा उमेदवाराचं वगैरे नाव वगैरे काहीच नाही. त्या मतदारात 10 लाख मतदारांसाठी एक उमेदवार, अशा प्रकारचं उमेदवार दिला होता. 479 उमेदवार उभे झाले होते लोकसभेच्या याच्यामध्ये. आणि त्या कोऱ्या चिठ्ठ्या त्या डब्यामध्ये टाकायच्या आणि ते मोजायच्या कोणत्या पक्षाला किती भेटल्या. अशा प्रकारचं इलेक्शन त्या ठिकाणी झालंय. आणि आपण पाहतोय की काँग्रेसला सर्वात जास्त सीट्स त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 479 पैकी 364 सीट मिळालेल्या आहेत. 89 पैकी 389 पैकी 364 सीट काँग्रेसला मिळाल्या. 14 मुख्य पक्ष या इलेक्शनमध्ये होते. 14 मुख्य पक्ष. त्याच्यामध्ये शिरोमणी अकाली दलला 2 जागा मिळाल्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला 16 जागा मिळाल्या. सोशलिस्ट पार्टी जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहियांना 12 जागा मिळाल्या लोकसभेच्या. किसान मजदूर प्रजा पार्टी आचार्य कृपालानीचा पक्ष होता, याला 9 जागा मिळाल्या. अखिल भारतीय हिंदू महासभा विनायक दामोदर सावकरने काढलेल्या पक्षाला 4 जागा मिळाल्या. अखिल भारतीय रामराज्य परिषद या पक्षाचा नेता स्वामी करपात्री होता, याला 3 जागा मिळाल्या. ऑल इंडिया भारतीय जनसंघ श्यामाप्रसाद मुखर्जी याला 3 जागा मिळाल्या. रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी याचा नेता त्रिदीप चौधरी होता, बेंगालमधला पक्ष होता, लोकल पार्टी होते,
तशा 53 पार्ट्या होत्या एकूण, पण 14 नॅशनल पार्टी समजल्या गेल्या. यांना 3 जागा मिळाल्या होत्या. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष होता. या पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्या. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा नेताजी सुभाषचंद्राचा बोसचा आणि दुसरा एक त्यांच्यासोबत पक्ष होता. यांना 1 जागा मिळाली. 2 गट होते, पण सुभाषचंद्र बोसला यांना जागा मिळाल्या, दुसऱ्या गटाला जागा. बोलशेविक पार्टी होती, या पार्टीला 0 जागा मिळाल्या. रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी होती, याही पार्टीला 0 जागा मिळाल्या. आता 1952 हे इलेक्शन अशा प्रकारे धामधुमीत झालंय आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष त्या ठिकाणी फक्त 2 जागा घेऊन आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदाही 54 मध्ये पाहतोय की भंडाऱ्यामध्ये लढले, तिथे पडलेले आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या पार्ट्या पक्ष घेऊन, एक लक्षात घेण्यासारखं आहे की स्वातंत्र्य मिळवत असताना सगळी लोक हे एकत्र लढली, परंतु जेव्हा हक्क अधिकार किंवा सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा प्रश्न उभा झाला किंवा सत्ता मिळवण्याची गोष्ट आली, तेव्हा सगळे लोक विभागले गेले. आणि कारण या सगळ्या हे जे नेते होते, काही अपवाद सोडले असता, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या संस्थानिकाचे प्रमुख नव्हते. बाकी सगळी जी लोक होती ते संस्थानिकांचे वारसदार होते. म्हणून त्यांना स्वतंत्र आम्हाला काहीतरी असावं, आमच्या पक्षाचा हक्क असावा, आमच्या पक्षाची सत्ता असावी, म्हणून हे सगळे लोक वेगळे वेगळे पक्ष घेऊन त्या ठिकाणी उभे झाले आहेत. परंतु स्वातंत्र्याच्या अगोदर ज्या चळवळी होत होत्या किंवा संविधानाच्या अगोदर चळवळी होत होत्या, इलेक्शन होत होते, चळवळीच्या माध्यमातून जे प्रोव्हिन्शियल इलेक्शन जे होते, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 14% मतदान व्हाय, 14 ते 15% मतदान व्हाय. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर पार्लमेंटरी डेमोक्रेसी तर आम्हाला दिलीच, फेडरल स्ट्रक्चरही आम्हाला दिलं, फंडामेंटल राईट आम्हाला दिले, वेगळ्या वेगळ्या आदिवासी सारख्या ग्रुपसाठी 6वा 5वा शेड्यूल आम्हाला दिलं, वेगळ्या वेगळ्या जमातीचा रिझर्वेशन आम्हाला दिलं, राष्ट्रपतीचे अधिकार काय असावे, गव्हर्नरचे काय अधिकार असावे, इलेक्शन कमिशन काय असावं, अशा संविधानिक संस्था निर्माण केल्या. विशेषतः हे सगळा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून सेपरेट ज्युडिशियरीची कल्पना, हे जगामध्ये सेपरेट ज्युडिशियरीची कल्पना फार कमी देशामध्ये असेल किंवा नसेल, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट ज्युडिशियरीची कल्पना, स्वतंत्र न्यायव्यवस्थेची कल्पना मांडली. ते ह्यासाठी मांडली कारण एक्झिक्युटिव्ह मंडळ जे असेल, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह जे मंडळ म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ असेल, यांनी अधिकाराचं किंवा संविधानिक हक्कांचं अधिकारांचं प्रोव्हिजन्स आहे त्याचं मिसइंटरप्रिटेशन करू नये आणि मिस अप्रोप्रिएशन करू नये, त्याचा गैरफायदा घेऊ नये. म्हणून हे दोन्हीही म्हणजे कायदे मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आणि जे काही देशून राबवणारे जे मंत्री आहेत यांची सुप्रॅमसी, यांची हुकुमशाही त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ नये, यावर अंकुश असावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सेपरेट ज्युडिशियरीचा विचार दिलेला आहे, स्वतंत्र. आणि प्रसंगी सुप्रीम कोर्ट संसदेच्या कुठल्याही निर्णयावर स्वतंत्र असं मत मांडून तो निर्णय रदबातल ठरवण्याचं काम करू शकते असा विचार त्या भारतीय संविधानामध्ये. परंतु याच्या अगोदर आपण याच्यात विशेषतः म्हणजे आपली सरकार, मी म्हटलं तुम्हाला सांगितलं की जसं की पहिल्यांदा नागरिक बनवलं देशातल्या जनतेला बाबासाहेब आंबेडकर, सिटिजन बनवलं, सिटिजनच नाही बनवलं तर पहिल्याच 10-15 कलमामध्ये सिटिजनचा विचार आहे. आणि या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलाय. 1919 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्यांदा ब्रिटिशांशी मुलाखत झाली, ब्रिटिश सरकारशी मुलाखत झाली आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना अगदी सतावून भंडावून सोडलं होतं. एकच प्रश्न वारंवार मांडायचे, ते म्हणायचे की या देशातल्या जनतेला मतदानाचा अधिकार द्या. बरेचसे लोक गांधीच्या, आमचे जे आंबेडकरी मंडळी गांधींचा विचार करत असताना किंवा गांधीच्या एकूणच फिलॉसॉफीचा विचार करत असताना पुणेकरांचा संदर्भ देऊन गांधीवर दूषण देतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट इलेक्टोरेट मागितलं होतं आणि गांधीजीने त्याला विरोध केला म्हणून गांधी हा आमच्या विरोधातले होते, आमच्या हिताच्या विरोधातले होते, हितसंबंधाच्या विरोधात ते काम करत होते असे म्हणत होता. पण बाबासाहेब आंबेडकरांची मुख्य मागणी हे सेपरेट इलेक्टोरेट नव्हती. बाबासाहेबांची मुख्य मागणी ही होती की या देशातल्या सगळ्या तळागाळातल्या माणसाला मतदानाचा अधिकार द्या, ते देत नसाल तर आम्हाला सेपरेट इलेक्टोरेट द्या अशी मागणी, नाही तर हे द्या अशी त्यांची मागणी होती. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणालो की
35-36 आणि 46 इलेक्शन झालं. या इलेक्शनमध्ये बाबासाहेबांना कमी मतं मिळाली. आपण मुंबई प्रांतामधून पाहतोय कारजोळकर वगैरे NS कारजोळकर निवडून आले होते बाबासाहेबांच्या विरोधात. किंवा त्याच्याही अगोदर 1883 मध्ये म्हणजे 1857च्या नंतर आपण पाहतोय की ब्रिटिश सरकारने शहरांचा कारभार चालवण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य युद्धात किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये ब्रिटिशकालीन प्रक्रियेमध्ये ब्रिटिश सरकार कुठल्या प्रकारचे ध्येय धोरण राबवत होते, कुठल्या प्रकारचे योजना आणत होते, अगदी सायमन कमिशन पासून, केस मिशन पासून, मोर्लमेंटो सुधारणापासून आणि आपले स्वातंत्र्यासाठी लढणारी माणसं कुठल्या प्रकारची मागणी करत, असा मोठा इतिहास, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उकल करता येईल. परंतु आपण इलेक्शनच्या संबंधानेच पाहतोय की 1857च्या बंडाच्या नंतर 1858 मध्ये ब्रिटिश सरकारने या देशामध्ये शहराचं आणि महानगरांचं व्यवस्थापन करण्यासाठी, शासन व्यवस्था त्या ठिकाणी रुजवण्यासाठी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन प्रक्रिया सुरू केल्या. आणि मार्च 1883 मध्ये एक उदाहरण म्हणून सांगतो, पुणे नगराची म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालं. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 1952ला जे इलेक्शन झालं त्यात 45% लोकांनी मतदान केलं. हे 45% मतदान करण्याला कोण जबाबदार असेल तर ती भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांची ती खास म्हणजे देणगी आहे या देशात. त्याच्या अगोदर इलेक्शन व्हायचं तर इलेक्शन म्हणजे तुम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता. मार्च 1883 मध्ये जेव्हा पुण्यामध्ये इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये स्वतः महात्मा ज्योतिबा फुले महानगर त्या नगरपालिकेसाठी उभे होते. वेताळ पेठ आणि भवानी पेठ मध्ये 2 ठिकाणी महात्मा फुले उभे होते. या 2 ठिकाणापैकी वेताळ पेठ मध्ये महात्मा फुलेंना 0 मतदान मिळालं. त्यावेळेस महात्मा फुले एक समाज सुधारक, तळागाळातल्या माणसांना किंवा नागरिकांना समाजाला वर आणण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा लौकिक होता. सगळे लोक त्यांना ओळखत होते. तरी या इलेक्शनमध्ये एका जागेवरून महात्मा फुलेला 0 मतदान मिळालं, पडले ते. आणि भवानी पेठमध्ये त्यांना 2 मतदान मिळाले. त्यांचंही मतदान त्या मतदारसंघामध्ये होतं, त्या सर्कलमध्ये होतं. त्यांचं स्वतःचं 1 आणि दुसऱ्याचं 1 मत मिळालं. लोकहितवादी देखील लढले त्या ठिकाणी, त्यांनाही 0 मत मिळाले. का मिळाले मित्रहो? तर स्वातंत्र्याच्या अगोदर ज्या ज्या निवडणुका व्हायच्या त्यामध्ये मतदानाचे अधिकार नाही आहे. म्हणून स्वातंत्र्यानंतरचा भारत याचा विचार करत असताना किंवा या देशाला किंवा या राज्याला, देश म्हणजे या राष्ट्राला कल्याणकारी राष्ट्र बनवायचं असेल, त्याचा दस्तऐवज कुठला असेल, त्याचं रूलबुक कुठलं असेल, त्याची गाईड कुठली असेल, गुरुकिल्ली कुठली असेल, तर ती गुरुकिल्ली आहे भारतीय संविधान. आणि हे भारतीय संविधान वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमनली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट सोव्हर्जन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक अशा प्रकारचं की लोकांना अधिकार देणार हे संविधान आहे. आणि त्या 83च्या इलेक्शनमध्ये महात्मा फुले का पडले? कारण त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण ब्रिटिशकालीन जेव्हा ब्रिटिश व्हाईसरायशी किंवा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क आला, त्यांच्या मंत्रिमंडळात जेव्हा होते तेव्हा एकच मागणी लावून धरायची की इथल्या सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार दिला. कोणाला मतदानाचा अधिकार होता? ब्रिटिशकालीन जे महसूल असे ते जमिनीवरची महसूल 5 रुपये भरेल त्याला मतदानाचा अधिकार होता. दुसऱ्याची जमीन भाडेपट्ट्याने घेऊन वाहत असेल, तो 10 रुपये भाडेपट्टी भरत असेल त्याला मतदानाचा अधिकार होता. उच्च प्रायमरी शिकलेला असेल त्याला मतदानाचा अधिकार होता. इन्कम टॅक्स भरत असेल त्यालाच मतदानाचा अधिकार होता. महानगरपालिकेचा टॅक्स भरत असेल, नगरपालिका महानगरपालिका, त्यालाच मतदानाचा अधिकार होता. लष्करी अधिकारी असेल त्याला मतदानाचा अधिकार होता. महिलांना कोणाला होता अधिकार? लष्कराची पत्नी असेल त्याला अधिकार होता, मग तिला अधिकार होता. किंवा लष्करी अधिकाऱ्याची विधवा बाई असेल तिला अधिकार होता. बाकी कोण्याही शेतमजुरांना, कुण्याही दलितांना, कुठल्या दलित माणसाला, कुठल्याही आदिवासी माणसाला, कुठल्याही भटक्या माणसाला मतदानाचा अधिकार नव्हता.
हे अधिकार कोण दिला असेल तर मित्र आपण पाहतोय की भारतीय संविधानाने हा अधिकार दिला. म्हणून जे का प्रांतीय मंडळामध्ये किंवा इतर स्वातंत्र्याच्या अगोदर संविधानाच्या अगोदर जे काही इलेक्शन होत होते त्या इलेक्शनमध्ये अशा प्रकारचा मतदानाचा अधिकार नव्हता आहे. म्हणून स्वातंत्र्यात जन्माला आलेले संविधानाच्या नंतर जन्माला आलेल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की मतदानाचा म्हणजे सद्यस्थिती काय आहे किंवा स्वातंत्र्याच्या नंतर आपण विचार करत असताना मतदानाचा जो काही विचार आहे, मतदानाचा जो अधिकार आहे, हक्क आहे, तो आम्ही विकला नाही पाहिजे. दारूची एक बॉटल किंवा एक धोतर जोडी, एक लुगडा आणि धोतर दिलं म्हणजे अशा प्रकारचा मतदानाचा गैरवापर आम्ही केला नाही पाहिजे. ही भूमिका किंवा ही स्वप्न बाबासाहेबांची होती. स्वप्न हे संविधान निर्माण करणाऱ्या सगळ्या लोकांचे होते. ह्या इलेक्शनमध्ये हे सगळे इतक्या सहजासहजी आलं नाहीये. कारण लोकशाही या देशाला देत असताना त्यावर अनेक चर्चा संविधान सभेमध्ये झाल्या आणि संविधान निर्माण झाल्यानंतर आपण पाहतोय की पहिली निवडणूक झाली. हे असं असताना देखील या देशात लोकशाही येऊ नये म्हणून वेगळे वेगळे संस्थानिक काम करत होते. लोकशाही हे या देशाला घातक आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, राजेंद्र प्रसादासारखे अनेक मोठे मोठे लोक, पंजाबराव देशमुखांसारखे अनेक लोक, घनश्याम गुप्ता असे अनेक लोक, आय्यर सारखे लोक, कुंजरू सारखी लोक त्या मंडळी त्या ठिकाणी काम करत होते. करून त्यांनी संविधान निर्माण केलं आणि लोकशाहीची व्यवस्था दिली. असं झाल्यानंतरही आपण पाहतो ते म्हणाले की या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर जे काही लॉलेसनेस आला, अराजकता आली आहे, बेबंदशाही आलेली आहे, रक्तपात झालेला आहे, हिंदू मुस्लिम दंगे झाले आहे, याला कारण कोणतं असेल तो लोकशाही आहे. अशा प्रकारचा प्रसार या देशातल्या प्रिन्सली स्टेट संस्थानिक होते राजपुत्रांनी सुरू केला होता. आणि पहिल्या इलेक्शनमध्ये अशा प्रकारचे एक प्रसिद्ध एपिसोड झाला. सौराष्ट्रमध्ये या इलेक्शनला विरोध करण्यासाठी फार मोठं एक षडयंत्र रचल्या गेले तिथल्या राजपुत्राने आणि भूपत सिंग नावाच्या डाकूला भटकून दिलं. आणि या डाकूने सौराष्ट्र, मुंबईच्या प्रांतातले काही भाग, गुजरातमधल्या अनेक खेड्यामध्ये जाऊन हिंसाचार सुरू केला होता. 70 लोक एका दिवशी मारले होते या माणसाने. हा प्रसिद्ध डाकू होता आणि लोकशाहीच्या इलेक्शनच्या विरोधामध्ये आपण अडचणी निर्माण केल्या पाहिजे इलेक्शनला म्हणून ह्या सगळ्या संस्थानिकांनी त्याला शस्त्रास्त्र पुरवले, दारू गोळा बारूद वगैरे पुरवले. याच्या बातम्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये येऊन सगळ्या जगात येतात. आणि यांनी प्रचंड धुमाकूळ त्या ठिकाणी केला. तरीही काँग्रेसने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीटा जिंकलेल्या आहे सौराष्ट्रमधल्या. आणि मग हा भूपत सिंग पाकिस्तानमध्ये गेला आणि तिथेच राहिला. त्यानंतर आपलं पाहिजे मेरा गाव मेरा देश हे सिनेमा त्याच्यावर निघला. किंवा NT रामारावने तेलंगणामध्ये देखील याच्यावर सिनेमा खूप प्रसिद्ध झाला माणूस. अशा प्रकारच्या लोकशाहीला विरोध करण्याच्या गोष्टी आपण त्या इलेक्शनच्या दरम्यान आपण बघितलंय. अशी मोठी प्रक्रिया आपण पाहतोय की स्वातंत्र्याच्या चळवळीपासून संविधान निर्माण 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अशा प्रकारची प्रक्रिया करून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय. आणि मग हे सगळं दिल्यानंतर सद्यस्थिती काय आपल्या देशाची, त्या संदर्भात काही ऐतिहासिक गोष्टी आपल्याला अंडरलाईन करणं फार महत्वाचे आहे. कारण या संविधान निर्मात्या जे कॉन्स्टिट्यूशन फाउंडरचे होते, त्या ड्राफ्टिंग कमिटीच्या चेअरमन पासून तर सगळे लोक, त्यांचं एक स्वप्न होतं, हा देश खऱ्या अर्थाने लोकशाहीने चालला पाहिजे. या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत ही लोकशाही पोहोचली पाहिजे, त्याला त्याचे हक्क मिळाले पाहिजेत. त्याच्या ठिकाणी असलेले जे कौशल्य आहे, जे सृजन शक्ती आहे, प्रतिभा आहे, ही या लोकशाहीच्या माध्यमातून ही प्रतिभा, ही सृजन शक्ती, ही ताकद, हे कौशल्य त्याला वापरता यावं यासाठी जे प्रावधान ज्या संविधानामध्ये आपल्या संविधानामध्ये करून दिलं होतं ते सगळं त्याला उपभोगता यावं असा विचार संविधानाच्या माध्यमातून मांडला होता. आणि त्याची अंमलबजावणी पुढे येणाऱ्या अनेक काळापर्यंत, अनेक युगापर्यंत चालावी असे स्वप्न
बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या पंडित नेहरूपासून गांधीपासून सगळ्या लोकांनी बघितलं होतं. म्हणून 25 नोव्हेंबर 1949 मध्ये भाषण देताना बाबासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या काळामध्ये भारताने कुठल्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे किंवा भारताला कुठले प्रॉबेबल संभाव्य धोके आहेत याच्या खाणाखुणा याचे इशारे त्या ठिकाणी देऊन ठेवले होते. लोकशाही देत असताना बाबासाहेब नेहमी, कारण पुण्यामध्ये लोकशाहीवर भाषण देण्यासाठी त्यांना बोलवलं होतं, तिथेही त्यांनी लोकशाहीचे नेसेसरी कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, आवश्यक घटक काय याची चिकित्सा त्या ठिकाणी केली होती, मांडणी केली होती. आणि बगेहॅट नावाच्या एका विचारवंताचं नेहमी बाबासाहेब लोकशाहीचे अब्राहम लिंकन, बगेहॅट या दोन लोकांच्या व्याख्या बाबासाहेब नेहमी सांगायचे. अब्राहम लिंकनची व्याख्या तुम्हाला सर्व, बगेहॅटची व्याख्या सुंदर आहे. एका शब्दात सांगायचे, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. चर्चेने चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही. हे बाबासाहेबांनी छोटी व्याख्या ऐकायची, आवडायची. आणि त्यांनी स्वतः बाबासाहेबांनी हे लोकशाही देत असताना जी व्याख्या केली होती, पण ती व्याख्या करायच्या अगोदर त्यांनी 3 धोके सांगितले की या देशाला आम्ही स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे, लोकशाही मिळून दिली आहे. मला भीती वाटते, बाबासाहेब म्हणतात, मला भीती वाटते की हे स्वातंत्र्य आम्ही पुन्हा गमावू का, दुसऱ्यांदा गमावू का. एक भीती त्यांनी, कारण या देशाने अगोदर हा देश स्वतंत्र नव्हता असं नाही, ते म्हणतात होता. बुद्धाच्या काळात त्याच्या अगोदर आपण हा देश स्वतंत्र होता, परंतु आम्ही स्वातंत्र्य गमावलंय. आणि ते गमावलं का, तर ते म्हणतात, त्यांनी 2 शब्द वापरले, इनफायडेलिटी अँड ट्रेचरी ऑफ आवर ओन पीपल. आमच्याच लोकांच्या बेमानीमुळे आणि विश्वासघातामुळे आम्ही या देशाचं स्वातंत्र्य गमावलं होतं आणि 1000 वर्ष हा देश पारतंत्र्यात होता, गुलामीत होता. म्हणून मला वाटते, भीती वाटते, ते म्हणतात की स्वातंत्र्य आम्ही पुन्हा गमावू का. आणि कसं गमावलं जाईल, तर या देशामध्ये जी काही समाज व्यवस्था आहे, दुभंगलेली समाज व्यवस्था आहे. 1953 मध्ये ऑक्टोबरमध्ये त्यांनी भाषण दिलं होतं. संविधानाच्या नंतर एक रेडिओवर भाषण दिलं होतं त्यांनी. हे संविधान सभेतलं तर भाषण वेगळं, पण त्या भाषणात देखील माझ्या जीवनाचे तत्वज्ञान, ते त्या भाषणाचं टायटल आहे, शीर्षक आहे. बाबासाहेबांनी त्या भाषणात, एकाच पानाचं भाषण आहे, 17व्या खंडात 3ऱ्या वाल्यूमध्ये हे भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आम्ही राजकीय पटलावर लोकशाही स्वीकारली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व स्वीकारले आहे, पण सामाजिक पटलावर जेव्हा येतो आम्ही, तेव्हा तंतोतंत आम्ही या सगळ्या तत्वाच्या विरोधात वावरतोय. आमच्या मनातली वर्णव्यवस्थेची भावना, उच्च नीचतेची भावना, श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना हे जात नाहीये. आणि ही भावना न गेल्यामुळे त्या भावनेतून आम्ही सामाजिक व्यवहार करतोय आणि हे सामाजिक व्यवहार आमच्या राष्ट्रीय व्यवहारापर्यंत परकोलेट होतात आणि यातूनच आमच्या नवीन नवीन पार्ट्या, पक्ष निर्माण होतात. मग थॉट अँड पाकिस्तान का पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय की कम्युनल पार्टी, बाबासाहेबांनी इशारा दिला, कम्युनल पार्टी नको. या देशामध्ये कम्युनल पार्टी असेल तर या देशामध्ये लोकशाही नांदणार नाही, टिकणार नाही. या देशामधली लोकशाही यशस्वी होणार नाही, कारण कम्युनल पार्टी असते, जातीय पार्टी असेल, एका जसं हिंदू महासभा उल्लेख करून बाबासाहेब. आता जर बीजेपी आहे, जरी नाव बेसलं असलं तर जाहीरपणे पाहतो सद्यस्थितीमध्ये आपण, हे लोक म्हणतो हिंदूंची पार्टी आहे आमची, हिंदूंच्या संरक्षणासाठी. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी इशारा दिला होता की हे स्वातंत्र्य आम्ही पुन्हा गमावू का. दुसरा इशारा होता मला, दुसरी समस्या ते म्हणतात, कारण आजची स्थिती पाहायची असेल तर आजच्या स्थितीला लागू पडते सगळं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आयरिश एक देशभक्ताची त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केला. डॅनियल कॉनेल नावाचा तो माणूस होता, त्याची व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी विचार त्याने बाबासाहेबांनी दिले. ते म्हणतात की ते डॅनियल हे म्हणतात की मनुष्य कितीही मोठा असला तर आपलं सर्वस्व त्याच्या पायावर ठेवू नये. जसं स्त्री आपली चेस्टिटी, आपली इज्जत कोणाच्या पायावर राहून ती स्वतंत्र राहू शकत नाही, सन्मानित राहू शकत नाही. म्हणून राजकारणामध्ये ते बाबासाहेब म्हणतात ती हिरो वर्शिप नको. हिरो वर्शिपचा अर्थ होतो भक्ती,
एखाद्या नेत्याच्या प्रती भक्ती नको, भक्त त्याचे कार्यकर्ते भक्त नाही झाले पाहिजे. आपण भक्त भक्त म्हणतो ना, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात 1949 मध्ये हा शब्द वापरला. राजकीय नेत्याने भक्त निर्माण करू नये. पुढे बाबासाहेब म्हणतात की धर्मामध्ये भक्ती मार्ग ठीक आहे, मोक्षाचा मार्ग होऊ शकतो, परंतु राजकारणामध्ये, डेमोक्रॅटिक सेटअप असलेल्या राजकारणामध्ये भक्तीचा मार्ग असेल तर तो हा मार्ग हुकुमशाहीकडे जातोय. आपण पाहतोय आजची सद्यस्थिती आहे आपल्या देशामध्ये, जे एक संविधानिक संस्था आहे, संविधानिक पद आहेत, संविधानाच्या माध्यमातून वेगळे वेगळे मंत्री आहेत. मला सांगा, केंद्रातले मंत्री किती लोकांना माहित आहे? हे सगळ्या संविधानिक संस्था, संविधानिक पद, संविधानिक मंत्रिमंडळ देशातले आणि केंद्रातले हे एका ठिकाणी फ्रीज होताना दिसतंय. हा लोकशाहीला धोका आहे. लोकशाहीचा हळूहळू होत चाललेला हा मृत्यू आहे. ज्या मेहनतीने या देशामध्ये लोकशाही निर्माण केली होती, ज्या मेहनतीने लोकांच्या अधिक वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, आणि शेवटचं वाक्य आहे, एनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. आम्ही हे संविधान निर्माण करतो आणि आम्ही आम्हालाच प्रदान करतो, अशा प्रकारचा विचार लोकांना अगदी अग्रस्थानी ठेवून लोक हे खऱ्या अर्थाने या देशाच्या सत्तेचे मालक आहेत. इथला नागरिक या देशातला सत्तेचा मालक आहे. ठिकाणी मांडलेला आहे हा विचार आता कुठेतरी संपुष्टात येतो आहे. या विचाराला नष्ट करण्याचं काम या देशामध्ये सुरू झालं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धोका त्या ठिकाणी सांगितला. तिसरा मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे की ही लोकशाही पॉलिटिकल लोकशाही, राजकीय लोकशाही आहे. दिस इज अ पॉलिटिकल डेमोक्रेसी. अनलेस दिस पॉलिटिकल डेमोक्रेसी is translated in social and economic democracy, it will carry no value. ही लोकशाही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतरित होत नसेल तर ज्या लोकांसाठी ही लोकशाही निर्माण केली तेच लोक रस्त्यावर येतील आणि लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणजे एवढ्या मेहनतीनं अशा प्रकारची समाज व्यवस्था, अशा प्रकारची राजकीय व्यवस्था बाबासाहेबांनी दिली, ती आपण आज अयशस्वी होताना पाहतोय. सामाजिक लोकशाही म्हणजे काय, ते काय म्हणतात बाबासाहेब? सामाजिक लोकशाही ते म्हणतात, सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता. सगळ्या समाजातल्या घटकांना स्वातंत्र्य असलं पाहिजे. इंद्रकुमार मेघवाल 21व्या शतकामध्ये जगत असताना आम्ही स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करत असताना आम्ही आमचा एक पोरगा मारला जाते. काय तर माठातलं पाणी पिता येत नाही. त्या छैलजी सिंग ठाकूर कोण आहे त्या शिक्षक मारतोय. ही स्थिती आज भयंकर स्थितीमध्ये आम्ही वी आर गोइंग थ्रू व्हेरी डेंजरस सिच्युएशन. कारण हे सगळं देत असताना इकॉनॉमिक डेमोक्रेसी आम्हाला देता आली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला इथे उदरनिर्वाहाचे साधन स्वतःच्या मालकीचे असले पाहिजे. त्याला त्याच्या घरामध्ये उत्पादन जे निर्माण आणायचं आहे त्यासाठी सोर्सेस त्याला उपलब्ध करून दिले पाहिजे. या देशातली नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जलसाठे आहेत, जंगल आहेत, खनिज आहे, हे सगळे लोकांच्या, सौर ऊर्जा प्रचंड या देशामध्ये आपला दिसतो. ह्या सगळ्याचा वापर करून या सगळ्या नागरिक अगदी शेवटच्या माणसापर्यंत याचा उपयोग झाला पाहिजे आणि त्याला रोजीरोटी मिळाली पाहिजे. त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन त्याला मिळाले पाहिजे, त्याला एम्प्लॉयमेंट मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इकॉनॉमिक डेमोक्रेसी आहे. कारखानदारीमध्ये त्याला सहभाग मिळाला पाहिजे. म्हणून आपण पाहतोय की पंडित नेहरू पासून अगदी मनमोहन सिंग पर्यंत जे काही पब्लिक एस्टॅब्लिशमेंट, जे सरकारी आस्थापना ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सरकारी संस्था,
वेगळे वेगळे कारखाने, संस्था, ह्या सगळ्या सरकार, बँका, रेल्वे, विमान, हे सरकारी ताब्यात असाव्या. अगदी पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंग पर्यंत एकाही संस्था, 2-3 संस्था फक्त मनमोहन सिंगच्या काळामध्ये ज्याचं प्रायव्हेटायझेशन झालंय. बाकी कधीही प्रायव्हेटायझेशन कोणत्याही काळात नाही झालेलं आहे. या देशातल्या प्रायव्हेट सेक्टरचं संस्थान, जे सेक्टरचं आहे त्याचे एस्टॅब्लिशमेंट आहे, आस्थापना आहेत, संस्था आहेत, वेगळे वेगळे खाते आहेत, बँका आहेत, रेल्वे आहेत, डॉकयार्ड्स आहेत, जहाजांच्या कंपन्या आहेत. हे सगळे यांचं खाजगीकरण म्हणजे काय? डेमोक्रेसीची हत्या आहे. मोदीच्या काळामध्ये 2014 पासून आजपर्यंत 8 वर्षात 68 सरकारच्या मोठ्या मोठ्या संस्थांचं खाजगीकरण झालंय. आणि खाजगीकरण होणे म्हणजे काय? तिथे लोकशाहीचा ऱ्हास होणे, लोकशाहीची हत्या करणे. म्हणून आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आणि भारतीय संविधानाचे पाईक म्हणून किंवा भारतीय संविधानाचे सेवक म्हणून, समर्थक म्हणून, संरक्षक म्हणून आमची भूमिका काय असली पाहिजे? कारण मुद्दा असा येतो की आम्ही किती नुसते ओरडत असेल तर सरते शेवटी आपण म्हणतो की त्या ठिकाणी ते सत्तेमध्ये आहेत म्हणून खाजगीकरण करून राहिले. कारण त्यांना कारण त्यांना मेजॉरिटी मिळाली. मेजॉरिटी मिळाली तरी त्यांना मतदान मात्र 41% मिळालं आहे. 14 मध्ये 31% मिळालं होतं. बाकी 59% त्यांच्या विरोधात मतदान आहे. आमची भूमिका काय असली पाहिजे? तुम्हाला संविधान विरोधी सरकार नको आहे, सद्यस्थितीचा विचार केला, लोकशाहीच्या विरोधातलं सरकार नसेल. मी तुम्हाला सांगत होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुंदर व्याख्या केली आहे लोकशाहीच्या. सेक्युलरिझम आपल्या धर्मनिरपेक्षता हा विचार आपल्या संविधानामध्ये आहे. कारण या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तो एक विचार फार महत्वाचा असतो. लोकशाही टिकवायची असेल कारण या ठिकाणी हजारो सोशल ग्रुप आहेत, म्हणजे हजारो जाती आहेत. त्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं असेल तर राजकारणापासनं, समाजकारणापासनं, अर्थकारणापासनं धर्म बाजूला ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या देशामध्ये सेक्युलरिझमचा पुरस्कार केलाय. सोमनाथ मंदिराचं पुनर्जीवन करत असताना राजेंद्र प्रसाद तिथे चालले होते, त्यांना निमंत्रण होतं. पंडित नेहरूंना चला म्हणत होते, पंडित नेहरू गेले नाही त्या ठिकाणी. आणि पंडित नेहरूंचं विधान आहे की आय एम द ओनली पर्सन इन दिस कंट्री हु इज सेक्युलर. मी एकमेव माणूस आहे की मी धर्मनिरपेक्ष आहे. पण 2014 मध्ये मोदी निवडून आल्यानंतर त्यांचं पहिलं भाषण काढून बघा. त्या ठिकाणी ते भाषण केलंय की आम्ही अशा प्रकारचा प्रचार केलाय, आम्ही अशा प्रकारचा या सगळ्या इलेक्शनमध्ये लोकांना पटवलंय किंवा दबाव टाकलाय इतर पक्षावर की कुठल्याही पक्षाने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये इलेक्शनच्या सेक्युलर शब्द टाकला नाही. म्हणजे गर्वाने आमचा पंतप्रधान सांगतोय की आम्ही सेक्युलर शब्द हटवायला लावला आमच्या प्रभावामुळे, आमचा इन्फ्लुएन्स एवढा आहे की हटवायला. खरं म्हणजे या देशाला अखंड ठेवायचं असेल. कारण बोलून राहिले ना संजय राठोड असेल किंवा हे सगळे मंडळी असतील, हे फुटून निघले बाहेर लोक या शिंदे सरकारमधले, ते खाजगीमध्ये किंवा अनेक ठिकाणी चर्चा करत असताना या सगळ्या सेक्युलरच्या बीजेपीच्या नादाला लागल्यामुळे हे अगदी लोकल लेवलवर, छोट्या छोट्या अगदी ग्रामपंचायतल्या लेवलवर सेक्युलरच्या विरोधात, कारण पंतप्रधान म्हणते, त्याच्यामुळे हे ते सगळं पसरलेलं आहे. तर सेक्युलरिझमचा विचार टिकवला पाहिजे आणि डेमोक्रेसी टिकवा. बाबासाहेबांनी फार सुंदर डेमोक्रेसीची व्याख्या केली. ते म्हणतात की डेमोक्रेसी इज नॉट अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ओनली. लोकशाही केवळ सरकारची एक पद्धत नाही किंवा सरकारचं एक स्वरूप नाही आहे, ते असोसिएटेड लिव्हिंग आहे, एकत्र जीवन जगण्याची पद्धत आहे. बाबासाहेब पहा लोकशाहीची व्याख्या कसे करतात की गव्हर्नमेंट नाही आहे फक्त, ते एकत्र जीवन जगण्याची पद्धत आहे. कॉन्जॉइंट कम्युनिकेटेड एक्सपिरियन्स, मिळून मिसळून या देशातल्या सरकारने, नागरिकाने, सगळ्या लोकांनी, सरकार असो नागरिक असो, मिळून मिसळून आपल्या अनुभवांचं शेअरिंग करणे म्हणजे लोकशाही. बाबासाहेब एकमेकाला आपले अनुभव, अडीअडचणी सांगणे म्हणजे लोकशाही.
पुढे चालून म्हणतात बाबासाहेब म्हणतात तत्वतः प्रामुख्याने लोकशाही म्हणजे या देशातल्या सर्व नागरिकांनी परस्पराप्रती सन्मान आणि आदरभाव ठेवणे म्हणजे लोकशाही. बघा ना, म्हणजे तत्वतः एसेन्शियली बाबासाहेब म्हणतात इट इज एसेन्शियली अन ॲटिट्यूड ऑफ रिस्पेक्ट अँड रेव्हरन्स टुअर्ड फेलो मेन. या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी परस्परांच्या प्रती सन्मान आणि आदराचा भाव व्यक्त करणे, भावना व्यक्त करणे म्हणजे लोकशाही. आज असं दिसते का हो? सध्याची स्थिती काय आहे? ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर जर पाहिलं, जाहीरपणे आपण पाहतोय धार्मिक मिरवणुकीमध्ये तलवारी घेऊन नाचताना लोक दिसतात. मस्जिदीजवळ गेले की ह्या तलवारी उंच उंच होतात, आवाज वाढतात. हे सगळ्या गोष्टीचा विचार आपला करावा लागेल. हा देश खऱ्या अर्थाने अखंड राहिला आणि दंगा विरहित राहिला, डिस्ट्रिब्युशन या देशामध्ये नाही झालं तरच आपल्याला लोकशाहीचे फळं खऱ्या अर्थाने उपभोगता येतील. नाहीतर वारंवार आपल्याला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट, दलित, आदिवासी अशा गटातटामध्ये आपला विभाजन एंगेज करून ठेवलं, गुंतवून ठेवलं, डायव्हर्ट केलं आपला मन, विचार सगळा, तर आपल्याला आपल्या प्रतिभेचा, आपल्या सृजनशक्तीचा, आपल्या कौशल्याचा वापर करता येणार नाही आणि लोकशाहीचे फळे आपल्याला. म्हणून या निमित्तानं सत्यस्थितीचा विचार करत असताना एक शेवटचा विचार मांडतो आणि थांबतो. कारण हजारो वर्षापासून पाहतोय आपण बृहद्रथाचा आपण पाहतो. पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाचा खून केला आणि ब्राह्मण सत्ता त्या ठिकाणी आणली. 500-700 वर्ष मग त्यांची सत्ता चालली. त्यासाठी ते त्यांनी होमवर्क केलं. हळूहळू त्या सगळ्या सैनिकमध्ये आपली माणसं घुसवली. तो सेनापती बनवला पुष्यमित्र आणि बृहद्रथाचा कत्तल केला. आजही ती पद्धत सुरू आहे. आजही स्वातंत्र्याच्या संघर्षाचा इतिहास, त्याचा वारसा आणि स्वातंत्र्य युद्धात जे राबले, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पंडित नेहरू पासून महात्मा गांधी पर्यंत सगळी सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी राबली आहे. ही जी लिगसी आहे, जी स्वातंत्र्याची हिस्टॉरिकल लिगसी आहे, ती नष्ट करण्याचं काम या देशामध्ये सुरू झालेलं आहे. अभ्यासक्रमात बदल केला जात आहे. 1260 संदर्भ देशातल्या पाठ्यपुस्तकांत ते बदललेले आहेत. या देशामध्ये अस्पृश्यता होती असा उल्लेख होता, ते काढून टाकलाय. होतीच ना, काय गरज होती काढायची? बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, हे काढून टाकलंय. पहा, साऊथ इंडियामध्ये पेरियर रामास्वामींचा इतिहास काढून टाकलाय. अनेक लोकांचे आहेत. इव्हन राजाराम मोहन रायच्या विरोधात बेंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. द वायरमध्ये, द प्रिंटमध्ये, द स्क्रोल .in मध्ये राजाराम मोहन रायच्या विरोधात आज लेख बंगाली लोक लिहिताना दिसतात. तो म्हणजे इंग्रजाचा भाडोत्री आहे. पंडित नेहरू आणि गांधीमुळे या देशाचं विभाजन झालं असं म्हटलं. 1937 मध्ये सावरकरांनी अहमदाबादमध्ये एक भाषण दिलंय आणि पहिल्यांदा या देशामध्ये 2 नेशन थिअरी त्यांनी मांडलेली आहे. ते त्या भाषणात म्हणाले, वी आर 2 नेशन, 1 इज मुस्लिम अँड 1 इज हिंदू. एक हिंदू आहे आणि एक मुस्लिम राष्ट्र आहे. मग कधी नंतर बॅरिस्टर जिनानी 1940 मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली, 2 राष्ट्राची थिअरी मान्य केली. आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम जे सावरकर स्वातंत्र्य युद्धामध्ये म्हणजे 1857च्या युद्धामध्ये जे काही ते लिहितं, त्यावर पुस्तक लिहितात, त्याच्यामध्ये मुस्लिमांची खूप स्तुती करतात. मग लगेच इकडे 37 मध्ये थिअरी का मांडतात? तर ही थिअरी तिकडे पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये
आपलं राज्य मनुस्मृती, त्यानंतर भृग ऋषीला पकडून बृहद्रथाचा खून झाल्यानंतर मनुस्मृती लिहिली आणि कडक असे नियम तयार करून दिले. आणि त्यानंतर मग हजारो वर्ष आपण पाहतो या देशामध्ये गुलामी रुजवल्या गेली, गुलाम म्हणून ठेवलं होतं. आज देखील यांना डोहाळे येत आहेत. त्याचे त्या दिल्लीच्या हायकोर्टाची ती बाई मनुस्मृतीने सन्मान दिला म्हणते. 4-5 वर्षापूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या संघाच्या लोकांच्या किंवा मनुस्मृतीमध्ये थोडासा मेकओव्हर करून बदल करून पुन्हा ती वापरायला काय हरकत आहे. मनुस्मृती ही खरी आपल्या देशाची संविधान आहे अशा प्रकारचा विचारही लोक मांडू लागले आहे. कारण संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 भाषण दिलं आणि 29 नोव्हेंबर 1950 49ला संविधान देत असताना दिल्यानंतर 30 नोव्हेंबरलाच एक लेख आला ऑर्गनायझरमध्ये. संघाचं मुखपत्र आहे, त्यात ऑर्गनायझरमध्ये लेख आला आणि त्या लेखामधले की त्यांनी सरळ लिहिलं आहे, अग्रलेख आला की हे संविधान आमचं नाही आहे. हे संविधान आमचं नाही आहे, कारण या संविधानामध्ये मनुस्मृती नाही. मनुस्मृतीचा कायदा परदेशातल्या अनेक देशाचे हवाले दिले आहे, त्या देशातल्या कायद्यापेक्षा हा जुना कायदा आहे, म्हणून हे संविधान आमचं होऊच शकत नाही. आज जे काही संघाची जे लोक आहेत, ते मंडळी जे आहे ते म्हणतात की आम्ही संविधानाला मानतोय आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय धोरण पुढे नेत आहे, आमचं संघाचं पण ते बाबासाहेबांचं धोरण आहे आमच्याकडे, असे जे लबाडी करतात मित्र. संविधान हटवा या देशामधून. अहो हेच कशाला 20 वर्ष तुमच्या रिझर्वेशन बंद करून टाका. तुम्ही सगळेच्या सगळे खेड्याकडे झाला, जंगलात जाल तुम्ही सगळे. तुम्हाला नोकरी नाही मिळत, शहरात जाऊन का गोटे खाल, शहरात राहणार काय खाल, झाडपाला खाल का? कारण आमच्याकडे बापजादी संपत्ती नाही आहे, नोकरीच्या वर्षावर घरदार आहेत, आम्हाला उद्योगधंदे नाही जमत, आम्ही कारखानदारी आमच्याकडे कुठे आहे, काय ट्रेड व्यापार उद्यम आम्हाला जमते का? काही ग्रुप जसे आंबेडकरी समाजातले लोक थोडे असे उतरून राहिले सगळे, बाकीचे भटके आजही भटकत आहे, आदिवासी तिथं जंगलात थांबून. म्हणून तुम्हाला आज त्यांना स्वप्न पडत आहे की या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आणि त्या दिशेने ते काम करत आहेत. म्हणून या स्वातंत्र्याच्या लढ्याचा जो वारसा आहे, त्याचे नेते आहे, त्यांना डॅमेज करण्याचं काम. गांधीजीने कुठे स्वातंत्र्य? शरद पोंक्षे नावाचा, मी नथुराम गोडसे बोलतो नावाच्या नाटकामध्ये काम करणारा शरद पोंक्षेने गोव्यामध्ये एक भाषण दिलं. त्या भाषणामध्ये म्हणतात की गांधीजीने स्वातंत्र्य नाही मिळवून दिलं आम्हाला, कारण त्याच्या अगोदर बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी, त्या पारतंत्र्याच्या झाडाला या सगळ्यांनी टाचण्याने कोरून ते पोखरलं होतं ते झाड. आणि आपल्या महात्मा गांधीने येऊन त्या झाडाला फक्त धक्का दिला आणि त्याला तुम्ही स्वातंत्र्य महात्मा गांधीने मिळून दिलं का? अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी शरद पोंक्षे देतात. आणि इतिहास बदलणं सुरू आहे, इतिहासाचं खोटं प्रकटीकरण सुरू आहे. आणि संघाने फार मोठा, किंवा आपण पाहतोय की संघाने फार मोठं इतिहासामध्ये योगदान दिलेलं आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी असो किंवा दीनदयाल उपाध्याय असो किंवा सावरकर असो, हिंद महासभेचे, किंवा सगळे गोलवळकर असो, हे सगळे हेडगेवार असो, हे फार मोठं योगदान आहे. अशा प्रकारचा नवा इतिहास, खोटा इतिहास. कारण मी रोज ह्या दोघांचे कंपॅरेटिव्ह वाचत असतो ऑनलाईनवर. द वायरमध्ये या सगळ्या गोष्टी येऊन राहिल्या सध्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या, अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, आणि ऑर्गनायझरमध्ये येऊन राहिल्या त्याच गोष्टी, पण तंतोतंत त्यांच्या विरोधात आहे. मग हे सगळं आपण पाहत असताना आपली भूमिका काय आहे? तुम्हाला असं वाटते का की गांधी नेहरू हटवल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का की ते बाबासाहेब आंबेडकरांकडे येतील? ते बाबासाहेब आंबेडकरांच्या ही लिगसीला कुठे ना कुठे ते डॅमेज करत राहते. ते करतील, कारण बुद्धाला डॅमेज केलं त्यांनी. बुद्धावर देखील या देशात माती टाकली होती त्यांनी. बुद्ध हा सगळ्या जगात माहित होता, भारताला माहित नव्हतं. अशोक सम्राटावर त्यांनी माती टाकली होती. त्या तुलनेमध्ये आधुनिक जरी बाबासाहेब आंबेडकर असले तरी आणि त्याचे अनुयायी मोठे असले तरी त्यांची यंत्रणा अशी मोठी असते, इतके प्रचंड असते, ते तुम्हाला पंगू करून सोडते. आपण पाहतोय की केंद्रामध्ये 14 पासून सरकार आल्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले सरकार ते पाडून राहिले. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही श्रेष्ठ असते, वरची असते. म्हणजे सेक्युलरिझम, डेमोक्रेसी किंवा फेडरलिझम, ह्या सगळ्या विचारांना, सगळ्या
तत्वांना ते तिलांजली देते. अशा अवस्थेमध्ये आम्ही सगळ्या बहुजन लोकांनी, सगळ्या आंबेडकरी विचाराच्या लोकांनी, फुलेंच्या विचाराच्या लोकांनी, पेरियरच्या विचाराच्या लोकांनी, बिरसाच्या विचाराच्या लोकांनी जागरूक असलं पाहिजे. नुसतं जागरूक नाही तर या देशातली राजसत्ता आमच्या हाती कसं घेता येईल याचा विचार केला पाहिजे. थोडंसं विश्लेषण देतो आणि थांबतो. कारण ज्या दिवशी आम्ही संविधानातून आलेली सांसदीय लोकशाही स्वीकारली त्या दिवशी या देशातले जे काही सगळे संसाधन आहेत ते सरकारच्या हाती गेले. तुम्ही स्वतंत्र शेती करत असाल तरी शेतीचा माल तुम्हाला सरकारकडे जाऊन विकावा लागतो. म्हणून सरकार जी देवधोरणं जी राबवणार आहेत, आपण मागे पाहिलं की 3 कृषी कायदे कसे केले होते, किंवा आज हा सगळा देश कसा उद्योगपतीच्या हवाली करण्याचं काम सुरू केलं. हे होऊ द्यायचं नसेल, प्रायव्हेट सेक्टरला तुम्हाला वाढवायचं, कमी करून पब्लिक सेक्टरला वाढवायचं असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे. आणि सत्तेमध्ये असण्यासाठी तुम्हाला रिक्वायर्ड वोटिंग नंबर पाहिजेत असते. काही लोकांना वाईट वाटेल मी सांगितलं, बरेचसे लोक जसं की वंचित बहुजन आघाडी आपल्या महाराष्ट्रात कोणासोबत युती करत नाही. 288 जागा मला द्या आणि तुम्हाला मी काय देईल ते नंतर. छोट्या पक्षाने या देशामध्ये छोटे पक्ष कधीही, छोटे पक्ष आहेत ते एक हाती कुठल्याही स्टेटमध्ये आणि केंद्रामध्ये, तर स्टेटमध्ये कदाचित एखाद्या शक्य होईल, केंद्रामध्ये ते सत्ताच आणू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये जाऊ शकणार नाही किंवा सत्तेमध्ये बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय घेता येणार नाहीत, पॉलिसीज तयार करता येणार नाहीत, तुमच्या हिताचं संरक्षण करता येणार नाही. तुम्ही कितीही सांत्विक संताप व्यक्त करा त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि काँग्रेसला, गांधीला, नेहरूला शिव्या देऊन तुमचं काही होणार नाही. काँग्रेस, नेहरू, गांधीला जितक्या तुम्ही शिव्या द्याल तितका दीर्घकाळ बीजेपीचं संघाची सत्ता तुम्ही टिकून ठेवणार. काय तुम्ही डिवायडेड राहणार ना, तुम्ही डिवायडेड राहणार. म्हणून तुम्हाला इच्छा नसते. ती काँग्रेस संपली आता. गांधी, नेहरू, आंबेडकर मिळूनच तुम्हाला या देशातली या प्रतिगामी शक्तीशी लढावं लागेल. तुम्हाला गांधीने विरोध केला. अरे गांधी सनातनी कुटुंबात जन्माला आले होते, 21 वर्ष आफ्रिकेत होते, स्वातंत्र्याच्या चळवळी या देशामध्ये सुरू होते, 15ला आले, 1 वर्ष देशात फिरले, 1920 मध्ये टिळकांच्या नंतर ते राजकारणात आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात पहिल्या गव्हर्नमेंट परिषद 30 मध्ये आले ते. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांना काही माहित नव्हतं या देशातली व्यवस्था. सनातनी बाळकडू पिऊन वाढलेला हा बॅरिस्टर होता. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात मध्ये 30 मध्ये आल्यानंतर महात्मा गांधीमध्ये प्रचंड बदल झाले. वर्णव्यवस्था मांडणारा माणूस नंतर आपल्या आश्रमामध्ये इंटरकास्ट मॅरेजच होत असेल तर लावा, येऊच नका माझ्याकडे म्हणणारा. आणि इंटरकास्ट मॅरेज असेल तरच त्या लग्नात जाणार. स्वतः नातलगाच्या जवळच्या मित्राच्या लग्नाला तो गेला नाही माणूस. स्वतःच्या पोराचं इंटरकास्ट मॅरेज केलं महात्मा गांधींनी. बदल होत गेले. बाबासाहेब आंबेडकरांमुळे ते दुरुस्त झाले. आणि त्यांची हत्या झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध काय असा, दुश्मनी होते का? महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर किंवा महात्मा गांधी वर जेव्हा पुण्यामध्ये हल्ला झाला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एक छोटेखानी एक सभा फॉर्म करून त्या ठिकाणी महात्मा गांधीवर असे हल्ले होऊ नये निषेध केला होता त्यांनी. आणि दिल्लीमध्ये हत्या झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगात ताप होता, 100-102 ताप होता, तरी बाबासाहेब आंबेडकर तिथपर्यंत पायी गेले आणि त्यांना बघितलं हे वाईट झालं म्हणाले.
होती त्यांची ते किंवा जे आपण दुश्मनी म्हणण्यापेक्षा मतभेद विचारांची होती, अशी काही वैयक्तिक दुश्मनी नव्हती त्यांची. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे गांधीचा नेहरूचा इतिहास हटवणे, मग एकाचा नंबर संपला की दुसऱ्याचा नंबर ते लावणारच आहेत, म्हणजे तुमचा आमचा नंबर लागणार आहे. तेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कदाचित माझे विचार नवीन वाटत असतील तुम्हाला किंवा हे विचार माझे तुम्हाला पटणार नाही, पण इतिहासाचं मी जेव्हा वाचन करतो तेव्हा हे असे एकामागून एक ते नंबर लावतात. कारण बुद्धाचाही नंबर लावला होता, अशोक सम्राटाचाही नंबर लावला होता ते. तेव्हा महात्मा फुले आंबेडकरांचा नंबर ते लावणार नाहीत असं नाही म्हणता येत. ते नाही डायरेक्ट करू शकतील, पण त्यांच्या जे काही आयडिओलॉजिकल लिगसी आहे त्याच्यात भेसळ करू शकतात. करणं सुरू आहे. अनेक गोष्टी खोट्या खोट्या लिहितात आणि एका पिढीला ते रुजवलं लहान मुलांना अभ्यासक्रमाचे, तर पुढची पिढी तशीच मानत असते, मग तेही तसेच मानत असतात आणि मग ते सगळं बदल होत असतं. आपणच पाहतोय की नामदेव ढसाळांची पिढी जशी आक्रमक होती, आता आमच्या पिढीमध्ये थोडे बहुत सगळे विचार करतात. आता येणारी पिढी कशी आहे पहा ना, त्याला काही घेणं देणं नाही. अस्पृश्यता होती असं दलिताच्या कुटुंबात सांगितलं, त्यांचे मुलं म्हणाल तर काहीतरी सांगत नाही, असं नव्हतंच म्हणत. तर हे सगळं तुम्हाला बदलायचं असं, आणि ते मात्र सातत्याने काम करतात. कारण ते वेदाचे विचार आजही सांगतात, ते मनुस्मृती आजही सांगतात. हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, कारण हिंदू राष्ट्राचाही मोठा इतिहास आहे. 1879 मध्ये गीता प्रेस आणि कल्याण नावाचं मासिक हनुमान प्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंकांनी काढलंय. हे मोदी किंवा मोदीचे भक्त हे जे किंवा बीजेपी वाले जे हिंदू राष्ट्र म्हणतात, ते हिंदू खत्री म्हणतात, ही आजची गोष्ट नाही आहे. या दोन मासिक, या गीता प्रेसच्या सगळ्या पब्लिकेशन मध्ये आणि कल्याण दुसरे इंग्रजीमध्ये मासिक होतं तेच कल्याण, या मासिकातून यांनी हे सगळे निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. हिंदू खत्रेमध्ये काल्पनिक त्या ठिकाणी नारा लावला. या मासिकामध्ये विचार मांडायचे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तर प्रचंड लिहायचे, गांधीजीचा वापर करून घ्यायचे पोद्दार. पंडित नेहरूने आणि मोतीलाल नेहरूने कधी पण या मासिकामध्ये लिहिलं नाही, जाहिरात पण दिली नाही यांना. आणि त्याने या मासिकाच्या माध्यमातून रुजवले हिंदू मुस्लिम द्वेष पेरण्याचं काम ह्या मासिकाने फार मोठं काम केलं आहे. आणि हे सगळे उद्योगपती मासिक चालवत होते. त्याच गोष्टी आज मोदी, हे नवीन काहीच नाही सांगितलं. तुम्ही जर हिंदूवादी भारताच्या पाऊलखुणा हे प्रमोद मुजुमदारांचं मराठीत पुस्तक आलं आहे, आता पुस्तक आलं, ते वाचा तुम्ही, की या सगळ्या गोष्टी आज मोदी राबवतोय. हे कुठले आहे तर ते 1879 पासून ते आलेले आहेत सगळ्या गोष्टी. ते सतत राबवतात, नॅरेटिव्ह तयार करतात, ते कहाण्या तयार करतात, ते लोकात पसरवतात. मग वेगळ्या गोष्टी करतात. जर्मनमध्ये जर्मनांचं राष्ट्र आहे तर आपल्या इथे हिंदू राष्ट्र का नाही, किंवा अमक्या देशामध्ये त्यांचं ते स्वतः ती भाषा आहे तर आपल्या देशात. अरे या देशामध्ये पहिल्यांदा, कारण सगळ्या भारतामध्ये इंग्रजाच्या कालखंडात आणि त्याच्या अगोदर उर्दू आणि फारसी भाषा वापरल्या जात होती सगळ्या कागदपत्रांवर. याचा विरोध मदन मोहन मालवीयांनी केला आणि पहिल्यांदा कोर्टाला सांगितलं की आम्हाला हिंदी, संस्कृत प्रचूर हिंदी भाषा वापरण्याचा प्रचार केला आणि हिंदी सगळ्या देशाची राष्ट्रभाषा हो. तेव्हापासून हे सुरू आहे. आज जे शहा साऊथमध्ये सांगतात जाऊन हिंदी भाषा आहे आपली राष्ट्र, हिंदी भाषा आहे मुख्य भाषा असं आहे, हे तिथून आलेलं आहे. किंवा आम्ही वर्णव्यवस्था मानेल, स्त्री शिक्षणाचा विरोध करील, अस्पृश्यता मानेल आणि हिंदू राष्ट्राचे पुनर्बांधणी करेल, असे 4 तत्व या कल्याण मासिकांमधून ते वारंवार सांगायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी ते सतत करत राहतात आणि हळूहळू माणसं त्यांच्या बाजूने करतात. ते बहुजनांचे माणसं त्यांच्या बाजूने करतात, आदिवासी त्यांच्या बाजूने करतात किंवा इतर भटके त्यांच्या बाजूने करतात. आणि संख्या त्यांची वाढली की मग ते आपले प्रोग्राम राबवतात, राजकारण करतात. मग 31%, 41% मतदान घेतात आणि आमच्याकडे मतदान नसते. आम्ही सगळे या विघातक देश असतो, परंतु हे जर सत्तेच्या स्थानावर हटवायचे असतील तर तुमच्याकडे मतदान नाही पाहिजे का? मी बाळासाहेब आंबेडकरांना एकदा म्हणालो, त्यांना आठवतं की नाही माहित नाही, आम्ही स्वतंत्र सत्तेवर येऊ. मग मतदान म्हणलं, बाळासाहेब मतदान तुम्ही अमेरिकेतून आणणार का? तुम्हाला मतदान कोण करणार? तुम्ही आदिवासीला तरी तुमच्या बाजूने ओढता का?
भटक्यांना तुमच्यासोबत घेता का? तत्व आणि आम्ही तत्वानं चालणार. तत्व नाही सोडू आपण, पण राजकारणासाठी राजकारण तर केलंच पाहिजे. थोडे डावपेच टाकलेच पाहिजे. सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्हाला मग तुमच्या लोकांसाठी काही करता येते. तुम्ही सत्तेतच नसेल, बाहेर किती ओरडले तुम्ही, तर त्याला काही अर्थ नाहीये. कारण आपण पाहतोय की या देशामध्ये आपण इलेक्ट्रॉल डेमोक्रेसीतून जावं लागते. आम्हाला निवडणूक प्रक्रियेच्या लोकशाही प्रक्रियेतून जावं लागते, निवडणुकीच्या प्रक्रियेतून जावं लागते. आणि तिथं जर मतं भेटली तरच तुम्हाला काय आहे अधिकार, नाही तर मग भाषणं तर देतात.